हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आणि आज मी घेऊन आली एक छान क्विक असा ज्वेलरी हॉल, आणि त्यामध्ये मी माझ्या ज्वेलरी कलेक्शन आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कोणताही टाइम वेस्ट न करता आपण डिरेक्टली व्हिडिओ बघूया. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. सो माझा फर्स्ट आहे जो मला खूप जास्त आवडतो आणि जो माझा महाराष्ट्रीयन लुक याने खूप छान दिसतं. तुम्ही हा वाला बघू शकता. आणि ह्याचं डिटेलिंग एवढं खूप छान केलं आहे ना. लाईक इथे पूर्वी असं असायचं, म्हणजे मी मोस्टली आता नाही बघत असं, की हा जो ग्रीन आणि हा पिंकिश म्हणजे एकदम असा राणी कलरमध्ये म्हणतो आपण, किंवा पिंकिश डार्क पिंकिश कलर आहे याच्यामध्ये. जे स्टोनचं त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे इथे. आणि तुम्ही हे पण बघू शकता की इथे खाली जे छोटे कुंदन्स जे लावलेले आहेत व्हाईट कलरचे, ते पण खूप छान दिसतात. मी ॲक्च्युली हा जस्ट असंच बाय केला होता. मी जाता जाता बघितला आणि मला आवडला. मी हे सगळे, आणि मी अजून एक मेन्शन करायला मला आवडेल की हे सर्व प्रोडक्ट्स, सॉरी, हे जे सर्व माझे ज्वेलरी आहेत हे सर्व मी ऑफलाईन घेतलेले आहेत. फक्त माझा एक सेट आहे जो मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. येस. सो हा वाला एक आहे आणि तो खूप छान दिसतो खरं तर घातल्यानंतर. जेव्हा म्हणजे मी मी आय थिंक हा लास्ट सप्टेंबरमध्येच यूज केलेला. जास्त यूज नाही होत राईट आपले हे हार म्हणा किंवा ज्वेलरी असेल आपले, ते नाही होत जास्त मोस्टली यूज, कारण डे टू डे लाईफमध्ये तुम्ही तुमचे जस्ट एक छोटंसा एक पेंडंट आणि एखादी चेन वगैरेच तुम्ही यूज करता. सो येस, छान असा गोल्डन कलर जातो, म्हणजे प्रॉपर गोल्डन पण नाही आहे आणि तो दिसतो पण खूप छान. येस, याला छान असा हा कोंडा आहे भांगोंडा जो खूप छान वाटतं, क्यूट वाटतं. सो येस. हां, सॉरी, माझ्याकडनं नेहमी होतं हे, नेहमी. हां, येस. सेकंड इज, आपण एक काम करूया, आपण डिफरन्शिएट करूया. सगळी पहिले महाराष्ट्रीयन ज्वेलरी ज्या आहेत आपल्या, ज्या साड्यांवरती किंवा नऊवारी साडीवरती जे जातात त्यावाल्या ज्या माझ्याकडे आहेत ते मी शेअर करते. फर्स्ट, ही माझी आहे सेकंड ठुशी. आणि ठुशी म्हटल्यानंतर काय बोलणार आहे मी, खूप छान असतात. आणि एक सिम्पल, लाईक तुम्ही महाराष्ट्रीयन लुक करत आहात किंवा कोणतीही तुम्ही साडी घातली ना, मोस्टली मी गर्ल्सना सजेस्ट करेल की जस्ट एक तुम्ही साडी रॅप करा आणि फक्त ठुशी घाला. म्हणजे कोणतंही असू दे, जास्त दागिना वगैरे काही घालण्याची गरज नाही आहे. जस्ट तुम्ही ठुशी जरी वेअर केली ना तरी पण तुम्हाला ती खूप जास्त छान दिसते. हे तुम्ही बघू शकता इथे. आणि याला खूप छान डिटेलिंग केलेलं आहे इथे. हे हा वाला मणी जो आहे तो. येस. आणि याच्यामध्ये माझ्याकडे अजून एक पेअर आहे, आणि ही घेऊन मी खूप वर्ष झाली. खरं तर ही आता थोडीशी खराब व्हायला आलेली आहे, इथे दिसते. पण मी मोस्टली त्याच्यामुळे मग ही वापरते, कारण मी आता ही नवीन बाय केली आहे त्यासाठी. पण जेवढी मला ही आवडते ना तेवढी मला ही नाही आवडत. लाईक ही छान तर दिसते, पण याच्यामध्ये ना ही पूर्ण प्लेन आहे, म्हणजे याला इथे असं काहीच नाही आहे. असं छोटासा इथे जे आहे, हे जे तुम्ही बघता आहात, म्हणजे याचं स्वतःचं स्पेशलायझेशन आहे आणि हे सेपरेट सुंदर दिसते, खूप जास्त भारी वाटते. आणि मोस्टली येलो पिंक साड्यांवरती तर खूप जास्त भारी जाते. म्हणजे मी बघितलं होतं आणि मी ट्राय पण केलं होतं ॲक्च्युली, जेव्हा आपण कलर कॉम्बिनेशन वाईज बघतो की काय चांगलं दिसेल किंवा काय नाही दिसणार आहे त्यामध्ये. सो ही सुद्धा मला खूप आवडते. आणि याच्या म्हणजे ह्या ठुशीपेक्षा ही ठुशी, म्हणजे कलर डिफरन्स बघा तुम्ही कसा आहे. ओके, हा वाला जो आहे ना हा थोडा लाईक रोज गोल्डमध्ये जातो, आणि हा प्युअर गोल्डन कलर वाटतो. सो दोन्ही पण खूप छान दिसतात, पण मी मोस्टली प्रेफर हे करते. आणि जेव्हा मला असं वाटतं की नाही बाबा आता ही मी खूप वेळा ट्राय, तर मी ही वाली ट्राय करत असते. येस. अनादर पार्ट, लाईक ऑक्सिडाइज ज्वेलरी जी मी ऑर्डर केली होती, आणि मी ती अशी ॲक्च्युली एका याच्यामध्ये ठेवली आहे. आणि ही असं वेगळं करून, म्हणजे लाईक गोल्डन ज्वेलरी वेगळी, किंवा महाराष्ट्रीयन ज्वेलरी वेगळी, ऑक्सिडाइज ज्वेलरी वेगळी, नुसते आपले जे पार्टीवेअर ज्वेलरी ज्या असतात त्या वेगळ्या, असे मी सिम्पल असे एक बॅगमध्ये
लाईक ठेवून मग मी ते एका बॅगमध्ये ठेवत असते. सो येस, आणि ही ऑक्सिडाइज ज्वेलरी माझी जी आहे ही मी खास ऑर्डर केलेली. मी जी म्हणाले ना तुम्हाला, मी एक ऑर्डर केलेली ज्वेलरी आहे ती ही वाली. माझ्या याच्यासाठी जेव्हा नवरात्र असतं आणि आपण जेव्हा दांडिया वगैरे खेळायला जातो तेव्हा हे लुक म्हणजे खूप भारी वाटतं. इथे ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि याची डिटेलिंग जर तुम्ही बघितली ना की खूप छान, म्हणजे राजस्थानवरून, आणि जी याची डिटेलिंग एवढी भारी आहे. लाईक मी इथे पण मार्केटमध्ये बघितलं होतं, मी ऑनलाईन पण बघितले, पण मला एवढं छान ज्वेलरी नाही मिळालं. लाईक ज्वेलरी दिसायला सेम दिसते पण मटेरियल एवढं चांगलं नसतं. लाईक मी बघितलं आणि मला हे मटेरियल खूप आवडलं. म्हणजे माझी फ्रेंड होती, सो तिने हे बाय केलं होतं तिच्यासाठी, आणि मग तिने, मी जेव्हा बघितलं की लाईक खरंच यार की मटेरियल खरंच खूप चांगलं आहे, त्यानंतर मी ती ऑर्डर केली होती. मी अशीच नाही ऑर्डर केली आहे तीसुद्धा. सो येस, आणि हे 2 बँगल्स आहेत खरं तर त्याचे, आणि मी स्पेशली फक्त हे तेव्हाच काढते वर्षातून 10 दिवस, बस, दॅट्स इट. आणि त्याच्यामध्ये हा एक माझ्याकडे जो खूप छान जातो मला. मी माझे फोटोज वगैरे पण जर असतील ना मी पोस्ट करेल इथे. हे बघा एवढं छान, जसं डिटेलिंग एवढं भारी केलं आहे यांनी. म्हणजे हे बघा, हे जे कलर्स आहेत, कलर्स कॉम्बिनेशन विथ ऑक्सिडाइज ज्वेलरी असे नाही मिळत लवकर कुठे. सो हे मी खूप जास्त असं व्यवस्थित ठेवत असते कारण मला हे फार आवडतात. हा वाला छान वाटतो, म्हणजे मला फार आवडतो हा वाला सेट. त्याचबरोबर मला एक हा पण सेट रिसीव झालेला हा आहे, आणि जो खूप छान पण वाटतो, पण मला नाही आवडत कारण मला खूप हेवी दिसतो असा, खूप म्हणजे खूप हेवी दिसतो. आणि जरी मी प्रेफर केला तर मी फक्त मग हा एकच वेअर करते कारण मला असं छान नाजूक जास्त आवडतं. जास्त ज्वेलरी एकसाथ घालण्यापेक्षा मला हा वाला आवडतो. लाईक म्हणजे सिम्पल सोबर जे आहे ना ते जास्त छान वाटतं. सो हा एक आहे. हां, ही क्यूटवाला बिंदी आहे. कट करता करताच नाकी न मिळतात यार. हां, येस. सो झालं फायनली सॉर्ट. आणि त्यानंतर हे असं इथे असं, आणि हे इथे हुक्स आहेत जे मी इथे फिक्स करते. की तुम्हाला एक आयडिया आली असेल की हा कसावाला आहे आणि खूप छान दिसतो, प्रिटी वाटतो. आणि याचे जे हे पण मी पुन्हा सांगेल की हे पण एकदम नाजूक वाटतो, की असं जास्त खूप जास्त डार्क जाड किंवा त्याची डिझाईन्स खूप जास्त जाड आहेत असं पण नाही वाटत. त्याची जी डिझाईन आहे ना ती खूप जास्त स्वीट अँड सोबर आहे, एकदम नाजूक आहे जी. आणि इथे माथ्याला इथे ना छोटावाला हा आरसा त्यांनी फिट केला आहे, मिरर एक छोटूसा एक फिट केलेला आहे. सो ते सुद्धा खूप छान दिसतं. हे तुम्ही त्यावरती आलेला सेट, म्हणजे पूर्ण सेटच होता तो पूर्ण, की छान वाटतं. म्हणजे ओव्हर नाही वाटत कोणतीच गोष्ट, त्यामुळे मला तिथं खूप टाईम जाईल. ओ इझिली शॉर्ट झालं, ग्रेट. सो हे आहे कमर बेल्ट, जो हे बघा खूप छान वाटतो यार, खूप छान वाटतो. म्हणजे मला बेसिकली छुम 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 वाजतात, जी जास्तही नाही आवाज त्याचा, एकदम असा सायलेंट. त्याचे आवाज पण खूप सायलेंट आहे. सो हा एक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, वेगळा बाय केलेला, आणि जो ऑक्सिडाईजमध्ये जातो, यूज करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही एक सिम्पल ब्लॅक कलरचा और व्हाईट कलरचा तुम्ही ड्रेस वेअर करता त्याच्यावरती सुद्धा, आणि खाली जर तुम्ही जस्ट एक स्कर्ट हे केला घातलात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर ही वाली जर ज्वेलरी टाकली ना, तो विच लुक्स टू प्रिशियस आणि खूप क्यूट दिसता, असं भारी क्लासी लुक येतो. आणि हे पुन्हा बघा, याचे डिटेलिंगसुद्धा खूप नाजूक आहे आणि फुल कलरफुल आहे, की लाईक म्हणजे. आणि याच्यामध्ये माझ्याकडे सेम आहे जो पूर्ण ऑक्सिडाईजमध्ये आहे, सिल्वर कलर, लाईक ऑक्सिडाईज कलरमध्ये आहे. हे पूर्ण जसं आहे कलरफुल, तसं इथे पूर्ण हा एकसारखा एका कलरमध्ये. सो तो सुद्धा खूप छान वाटतं, पण मोस्टली मी हा प्रेफर करते जेव्हा मला त्या दोघांमधनं एक चूज करायचा असतो.
तर मी हा एक जास्त यूज करते. ओ माय गॉड, खूप भारी दिसतो तो पण. आणि असेही आपले हे जास्त यूज नाही होत, त्यामुळे हे. त्यानंतर येस, नाव मनीवाला सीन सगळा. हा एक आहे जो मोत्याचा आहे पूर्ण. आणि हे पण मी जेव्हा सिम्पल साडी, व्हाईट कलरची साडी जेव्हा मी घालते, मोस्टली मी तेव्हाच यूज करते जेव्हा मी व्हाईट कलरची साडी वगैरे घालते, आणि ते खूप छान वाटतात. हे आणि मोत्याचे बँगल्स वगैरे जरी घातले तरी पण दॅट्स इट, खूप छान वाटतं. बँगल्सचं मी नाही सांगू शकत आता तुम्हाला, कारण कसं डिफरंट साडी असते. व्हाईटमध्ये पण आपल्याला खूप सारे चॉईसेस आहेत. सो व्हाईट हे आहे, खूप छान वाटतं. मी खूप लहान असताना ॲक्च्युली हे मी परचेस केलेलं, आणि ते खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हाईट कलरची पार्टीवेअर साडी नाही म्हणत आहे मी, व्हाईट कलरची कॉटनची साडी असेल, किंवा वाराणसी पॅटर्न एक असतो, किंवा मोस्टली बेंगलोरच्या ज्या साड्या असतात त्या पूर्ण प्युअर कॉटनमध्ये असतात, आणि त्याला एक सिम्पल अशी सिल्वर और गोल्डनमध्ये जस्ट एक लाईनअप असते. काठ म्हणतो आपण त्याला, काठ पदर वगैरे, किंवा सिम्पलचे कॉटन्समध्ये असतात. तेव्हा पण हा वाला सेट, हा वाला खूप छान जातो हार, आणि खूप छान दिसतो. सो मी हा एक त्यासाठी घेतलेला. आफ्टर दॅट माझ्याकडे हे चोकर आहे ब्लॅक कलरचा, जो मला खूप आवडतो. हा कोणताही माझा डार्क साडीवर जातो. हे बघा, जो घातल्यानंतर खूप छान दिसतो. कोणती पण एक डार्क साडी और ब्लॅकवरती तर मोस्टली बापरे खूप छान दिसत होता. म्हणजे मी ब्लॅक साडीवर नाही हे ट्राय केलेलं, मी ब्ल्यूइश साडी होती माझी, त्याच्यावरती मी हा ट्राय केलेला. माझी ब्ल्यूइश कलरची साडी होती, त्यावरती मी हा ट्राय केला होता, आणि खूप जास्त छान दिसत होता. हे बघा, सेट होता. आय थिंक हा पण मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे, सॉरी, हा नाही आहे ऑफलाईन घेतलेला मी, हा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. आणि त्याच्यावरती हे छोटेसे नाजूक असे कानातले आले, इयरिंग्स. सो हे पण खूप छान वाटतात ह्या सेटवरती. आणि सिम्पल प्लेन साडी पार्टीवेअर कोणतीही असेल ती याच्यावरती जाम भारी वाटते. सो चोकर तर कसे पण छानच वाटतात, पण मोस्टली फक्त तुमच्या पार्टीवेअर साडीच पाहिजे, कारण त्यावरती ते जास्त उठून दिसतं आणि छान पण दिसतं. म्हणजे क्लासी लुक येतो एक वेगळा, आणि असं सेट केल्यासारखं वाटतं की लाईक ती साडी, ते बँगल्स, आणि ते वाला जो हारचा सेट असेल, किंवा चोकर, काहीही असू दे, तुमचं ज्वेलरीचा सेट असेल, तो छान जातो. सो हा तो सेट जो मला आवडतो खूप जास्त, आणि खूप जास्त मी याला यूज केलेला आहे. सर्वात जास्त मी यांना यूज केलं आहे. येस, आफ्टर दॅट आपण पार्टीवेअरकडे जातच आहोत. तर माझ्याकडे हा एक गोल्डन कलरचा सिम्पल असं एक लाईनअप आहे, आणि जस्ट त्याच्या डिझाईनचं डायमंड्स टाईप. हे बघा, हा सुद्धा खूप छान दिसतो जेव्हा तुम्ही पार्टीवेअर. मी हा वाला जो आहे हा, आणि हा गोल्डनमध्ये, आणि हा माझ्याकडे एक सिल्वरमध्ये पण आहे, जो मी नाही यूज केला आहे. हा एक आणि हा एक असा. सो पण पार्टीवेअर जेव्हा तुमचे म्हणजे नाईटचे जे फंक्शन्स असतात तेव्हा पण हे खूप छान वाटतं. सो येस, मला हा एक छोटंसं ज्वेलरी म्हणेल ऑफलाईनच घेतला होता शॉपमधनं. म्हणजे मी बघितला आणि आवडला आणि मी घेतला. एवढं सिम्पल होतं की असं गेले नव्हते खास की हे मला अशा टाईपमधून घ्यायचं आहे. मध्ये खूप जास्त ट्रेंड होता अशा ह्या गोष्टींचा, लाईक हे डबल चेन, ट्रिपल चेनमध्ये हे खूप जास्त आले होते चेन्सचे प्रकार. सो हा सुद्धा एक खूप जास्त भारी वाटतो आहे. आणि मी हा माझ्या बड्डेला हे केलेला, वेअर केलेला. त्याच्यानंतर मी अजूनही तो एकदाही घातलेला नाही आहे. छान आहे हा वाला, म्हणजे स्टोन्स वगैरे आहेत. आणि हे पण तुम्ही नॉर्मल टी शर्ट्स किंवा जे स्लीवलेस टॉप्स असतात तुमचे, क्रॉप टॉप्स असतात ना, त्याच्यावरती पण खूप छान जातो. म्हणजे पूर्ण प्लेन पाहिजे. आणि डार्क कलर असेल ना तर हा फेंट आहे, राईट, कारण याला इथे डायमंड्स आहेत, इथे सुद्धा याला डायमंड्स आहेत. सो हा सुद्धा खूप छान वाटतो. म्हणजे मी यूज केलेला याला सिम्पल माझा एक वेस्टर्न टॉप होता,
त्यावरती मी ट्राय केलेला आणि खूप छान दिसत होता. पण तेव्हा मला लक्षात आलं की मी हा जे नॉर्मल टी शर्टवरती जरी ट्राय केला असता ना तरी पण खूप छान दिसला असता. सेट मी जो कधीच वापरलेला नाही आत्तापर्यंत, लाईक मला कधी वापरता जो मी आणायला सांगितला होता म्हणजे नाही का, म्हणजे बीच वेअर वगैरे आहे हा. आणि याच्यामध्ये पूर्ण स्टोन्स आहेत, हे तुम्ही बघू शकता, जो मी एकदाही यूज केलेला नाही आहे. आणि मला म्हणजे आय एम नॉट अ बीच पर्सन, कारण मला माउंटन्स फार आवडतात. आय एम नॉट अ बीच पर्सन, पण स्टील आवडेल हे मला विअर करायला. जे पेअर्स आहेत खरं तर, जे छोटे छोटे टॉप्स आहेत, काही कानातले आहेत, इयरिंग्स आहेत, सो ते पण खूप छान वाटतात. हा वाला जो सेट आहे पूर्ण, लाईक हे आणि हा वाला, लाईक हे जे आहे हा पूर्ण माझा हा असा सेट आहे. लाईक हे ब्रेसलेट आणि खूप छान वाटतात ते. खरं तर मी आता ऑलरेडी घातले, त्याच्यामुळे मी घालणार नाही आहे, पण तुम्ही बघू शकता. अनादर थिंग, माझे इयरिंग्स जे नाही आहेत माझ्याकडे जास्त, मी इयरिंग्स जास्त यूज करत नाही, पण हे मला जस्ट गिफ्ट जे मला खूप आवडतात. आणि माझे कान जे आहेत ना, मला जास्त हेवी इयरिंग्स सूट होत नाहीत, म्हणजे मला त्रास होतो लगेच. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त जेवढं लाईट वेट इयरिंग्स तरी मॅक्झिमम नॉर्मल हव्या असतात. लाईक एकदम वेटलेस असेल ना तर बेस्ट असतं माझ्यासाठी. सो हा वाला एक आहे. हां, आता याची सेकंड पेअर खरं तर आहे ना बघावी लागेल, मला शोधावी लागेल. येस, छान वाटतं, म्हणजे एकदम वेटलेस आहे एकदम. हे मध्येच हा वाला एक सेट होता, जो दिसताना खूप जास्त असं वाटते की हेवी वगैरे आहे, पण ट्रस्ट मी हे खूप जास्त वेटलेस आहेत. आणि हे कुठे पण मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जातात, तुमच्या चॉईसनुसार शकतात, राईट. प्राईजमध्ये हे माझ्याकडे 2 पेअर्स आहेत, एक हा वाला आणि एक हा वाला. मी फक्त घेऊन ठेवलेले आहेत, मी वापरत नाही जास्त, मी नाही यूज करत जास्त ना, तेव्हा हा वाला सेट खूप छान जातो. येस, हे होते माझे ज्वेलरी. काही म्हणजे मी अशाच गोष्टी घेते ज्या मला पुढे चालून कामा येतील किंवा मी ज्या मोस्टली यूज करेन. एक सेट लाईक असा घ्यायचा की जो भरपूर गोष्टींवरती चालू शकतो आणि मोस्टली आपण प्रेफर करू. लाईक आणि माझी हे मी मोस्टली प्रेफरेबल असते प्रत्येक वेळी. लाईक कोणतं पण जर सीझन असेल तर मी मोस्टली ते ट्राय करते, कारण ते मला सूट करतं आणि खूप जास्त लाईट वेट आहे आणि इझी टू कॅरी पण आहे. सो हा होता माझा ज्वेलरीज हॉल. तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला, तुमचा एवढा प्रिशियस टाईम तुम्ही मला दिला आणि थँक्यू सो मच. एवढाच होता अबाउट माय ज्वेलरी. लेट यू नो अनदर टॉपिक इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.